ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स त्यातला प्रॅक्टिस सेट 2.4 सुरू करणार आहोत। प्रश्न पहिला, कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू जनरल फॉर्म अँड राइट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी। ओके, फर्स्ट क्वेश्चन इज x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0। आता हा आपला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। जे काही इक्वेशन दिलेलं आहे ते स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करायचं आणि abc चे व्हॅल्यू मिळवायच्या। अतिशय सोपा प्रश्न आहे। कंपेअरिंग इट विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 we get a is equal to 1. a is coefficient of x square. या x square चा कोएफिशिएंट असतो a. इथे x square चा कोएफिशिएंट काही दिसत नाही म्हणजे तो असतो 1. b ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 7, that is -7 and c is equal to 5. इतकं सोपं आहे, फक्त abc ची व्हॅल्यू आपल्याला मिळवायची। आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला आपला स्टँडर्ड फॉर्म नाही दिसत आहे, रिअरेंज करायचं इक्वेशन आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणून घ्यायचं। रिअरेंजिंग द इक्वेशन वी गेट 2m स्क्वेअर मायनस 5m प्लस 5 इज इक्वल टू 0। या राईट साइडच्या टर्म आपण शिफ्ट केल्या आणि लेफ्टला आणल्या, त्याचे साइन चेंज झाले आणि आपल्याला हे इक्वेशन मिळालं। नाउ कंपेअरिंग इट विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। आता आपण जनरल फॉर्म मध्ये x हे व्हेरिएबल घेत असतो, तर तेच राहू द्यायचं। x च्या ऐवजी आपल्या दिलेल्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल m आहे, त्याने काही फरक पडत नाही। आपल्याला abc चे व्हॅल्यू घ्यायचे आहे। a म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट दॅट इज 2, b म्हणजे रेस टू 1, x म्हणजे m चा कोएफिशिएंट येईल म्हणजे तो आला -5 आणि c म्हणजे कॉन्स्टंट, इट इज 5। ओके, then third equation is y square is equal to 7y. y square is equal to 7y. आता हा सुद्धा रिअरेंज करावं लागेल। रिअरेंजिंग द इक्वेशन y square minus 7y प्लस 0 इज इक्वल टू 0। आता इथे हा 0 ऍड केला तर याने फरक पडणार नाही, कारण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c साठी आपल्याला 3 टर्म्स पाहिजे असतात। हा 0 लिहिला तरी फरक पडत नाही। नाउ कंपेअरिंग इट विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, इट विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू a। स्क्वेअर टर्मचा कोएफिशिएंट इथे काहीच नाही म्हणजे असतो 1, इथे आहे -7 and here c is equal to 0. So this is question number 1. Question number 2 is solve by using formula. आता इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करून इक्वेशन सॉल्व करायचं आहे। x स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0। फॉर्म्युला यूज करून इक्वेशन सोडवणं अतिशय सोपं आहे। यामध्ये आपल्याला फक्त abc च्या व्हॅल्यू मिळवायच्या, फॉर्म्युलामध्ये टाकायच्या आणि ते सॉल्व करायचं। फॉर्म्युला आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये फॉर्म्युला मिळवलेला आहे। आता त्या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला प्रश्नांचे उत्तर सोडवायचे आहेत। सो कंपेअरिंग इट विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 वी गेट a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 6 and c इज इक्वल टू 5। नाउ बाय यूजिंग फॉर्म्युला x is equal to minus b plus or minus square root of b square minus 4ac upon 2a is equal to x is equal to minus b ची व्हॅल्यू आहे 6 minus plus or minus square root b square minus 4ac, b square 6 square minus 4 into a ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची व्हॅल्यू आहे 5। आता इथे बघा आपल्याला हे एवढं मोठं सॉल्व करायला थोडीशी अडचण होते। अपॉन 2a
हा जो पार्ट आहे हे आपल्याला थोडंसं अवघड वाटतं, तर पुढच्या उदाहरणामध्ये आपण काय करणार आहे, तर ही जी काही व्हॅल्यू आहे b² - 4ac ची ती आधीच काढून घेणार, म्हणजे अजून सोपं होतं. तर हे सोडवूया आता. -6 ± √6². 6² इज 36 मायनस 5 4s are 20 अपॉन 2 1s are 2. -6 ± √36 - 20 it is 16 upon 2. So x is equal to -6 ± 4 upon 2, कारण स्क्वेअर रूट 16 ची व्हॅल्यू येते 4. सो x is equal to -6 + 4 upon 2 or x is equal to -6 - 4 upon 2. Okay, x is equal to -6 + 4, it is -2, or x is equal to -10 upon 2. x is equal to -1 or x is equal to -5. सो अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला वापरून रूट्स मिळवणं अतिशय सोपं आहे. सेकंड वन, x² - 3x - 2 is equal to 0. Comparing it with a² + bx + c is equal to 0, we get a is equal to 1, b is equal to -3 and c is equal to -2. इथल्या या ज्या व्हॅल्यू आहेत या चिन्हासह घ्यायच्या आहेत. आता इथे आपण काय करणार, b² - 4ac ची व्हॅल्यू आधी काढणार. सो b² - 4ac इज इक्वल टू b² -3² -4 into a is 1 and c is -2. -3², it is +9, minus plus 4 2s are 8. 9 + 8 is equal to 17. Now we have formula x is equal to -b ± √b² - 4ac upon 2a is equal to -b ची व्हॅल्यू आहे -3. आता ही आपण इथे अशा पद्धतीने टाकणार. हे निगेटिव्ह साइन आपल्या फॉर्म्युला मधला आहे आणि हे निगेटिव्ह साइन आपल्या व्हॅल्यूचं आहे, हे लक्षात घ्यायचं. बऱ्याच वेळा हा गोंधळ होतो. आता इथे आपली ही किंमत रेडी आहे, b² - 4ac आपण डायरेक्ट इथे टाकणार. 17 अपॉन 2a, a इज इक्वल टू 1 इज इक्वल टू मायनस +3 ± √17 अपॉन 2. आणि आपल्याला x च्या 2 व्हॅल्यूज मिळतात. आपल्याला माहिती की क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 2 रूट्स असतात. पहिला असेल x is equal to 3 + √17 upon 2 or x is equal to 3 - √17 upon 2. So in this way we can solve this equation by calculating b² - 4ac first. Third one, 3m² + 2m - 7 is equal to 0. Here we get a is equal to 3, b is equal to 2 and c is equal to -7. This is अ पार्ट ऑफ ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशनचा भाग आहे हा सगळा आणि ऑब्झर्वेशन करून एबीसीच्या व्हॅल्यू आपण काढल्या. यानंतर पुढे आपण करतो b² - 4ac. b² - 4ac इज इक्वल टू 2² - 4 × 3 × -7. 2² 4, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, 4 3s are 12 and 12 7s are 84 and is equal to 88. b² - 4ac ची व्हॅल्यू मिळते आहे आपल्याला 88. आता आपला फॉर्म्युला x इज इक्वल टू -b ± √b² - 4ac अपॉन 2a इज इक्वल टू. आता हा इतका मोठा फॉर्म्युला आहे, पण आपण प्रॅक्टिस सेट मधले 5-6 उदाहरणं आणि प्लस सॉल्ड एक्झाम्पल मधले उदाहरणं हे जर सोडवले तर फॉर्म्युला आपोआप लक्षात राहतो. तो पाठ करण्याची सुद्धा गरज राहत नाही. सो आता इथे काय करणार आपण, फक्त व्हॅल्यूज प्लेस करणार. -b ची व्हॅल्यू आहे 2 -b ± √b² - 4ac इज 88 अपॉन 2 × a इज 3. आता इथे बघा, हा जो 88 आहे ही प्युअर सर्ड आहे. याला मिक्स सर्ड मध्ये आपण कन्व्हर्ट करू शकतो. तशी कन्व्हर्शन करून घ्यायचं. हे कन्व्हर्शन आपण स्टँडर्ड 9
मध्ये शिकलेलो आहे, 9व्या इयत्तेत शिकलेलो आहे, त्याचा आपल्याला इथे उपयोग करायचा. बघा आपण जे काही मॅथमॅटिक्स 10वी मध्ये शिकतो आहे त्या मॅथमॅटिक्सच्या बराचसा भाग जो आहे तो जुन्याच गोष्टी असेंबल केलेल्या आहेत. नवीन आपल्याला खूप थोडं शिकायचं आहे. ज्या पुढच्या स्टेप्स असतात त्या सगळ्या आपण या आधी इयत्ता 9वी पर्यंत शिकलेला असतो. त्यामुळे 10वीची जी काही एक भीती असते मनामध्ये गणिताची तर ती काही बाळगण्याचं कारण नाहीये. 9वी पर्यंतचा पाया जर आपला पक्का असेल तर आपण हे उदाहरण सहज सोडवू शकतो. ओके, मग आता इथे पुढे आपण कॅल्क्युलेशन करूया. x इज इक्वल टू -2 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू 22. 22 4 जार 88. मग त्याचे मी फॅक्टर्स केले. असा एक फॅक्टर पाहिजे की जो परफेक्ट स्क्वेअर असेल. आणि इथे आले तुमचे हा 2 3 जार 6 तसाच राहू देते मी जरा वेळ. हा -2 प्लस और मायनस 2 स्क्वेअर रूट 22 अपॉन 2 इंटू 3 इज इक्वल टू, इथून मी 2 कॉमन काढलेला आहे, 2 इन ब्रॅकेट -1 प्लस और मायनस स्क्वेअर रूट 22 अपॉन 2 इंटू 3. आता हा 2 कॅन्सल आउट झाला आणि मला मिळालं x इज इक्वल टू -1 प्लस और मायनस स्क्वेअर रूट 22 अपॉन 3. दॅट इज x इज इक्वल टू -1 प्लस स्क्वेअर रूट 22 अपॉन 3 और x इज इक्वल टू -1 मायनस स्क्वेअर रूट 22 अपॉन 3. So in this way we can solve this example. Fourth one, 5m square minus 4m minus 2 is equal to 0. Here a is equal to 5, b is equal to -4 and c is equal to -2. b square minus 4ac calculate करूया. b square minus 4ac is equal to -4 square minus 4 into a is 5 and c is -5. -4 square negative, square of negative is always positive, it is 16. Negative into negative, positive, 4 5s are 20, 20 2s are 40, it is 56. b square minus 4ac is equal to 56. Now our formula x is equal to -b plus or minus square root b square minus 4ac upon 2a is equal to -b minus b ची व्हॅल्यू आहे -4 प्लस और मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac याची किंमत आहे 56 अपॉन 2a, 2 इंटू a इज 5. आता ही आपण कॅल्क्युलेट करूया. x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस, प्लस साईन लिहिलं नाही तरी चालेल, प्लस और मायनस. आता या 56ला आपण काय करणार, मिक्स सर्ड मध्ये कन्वर्ट करणार. 14 4s are 56, 14 4s are 56 अपॉन 2 इंटू 5. आता हे जे 4 आहे त्याचं स्क्वेअर रूट निघेल, तो बाहेर येईल आणि मग आपल्याला मिळेल x इज इक्वल टू 4 प्लस और मायनस 4 प्लस और मायनस स्क्वेअर 2 स्क्वेअर रूट 14 अपॉन 2 मल्टिप्लाइड बाय 5. आता इथे हा 2 कॉमन निघेल, 2 इन ब्रॅकेट 2 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 14 अपॉन 2 इंटू 5. 2 2 गेट्स कॅन्सल आणि मिळेल आपल्याला 2 प्लस और मायनस स्क्वेअर रूट 14 अपॉन 5 x इज इक्वल टू. आणि मग 2 व्हॅल्यू अशा येतील, x इज इक्वल टू 2 प्लस स्क्वेअर रूट 14 अपॉन 5 और x इज इक्वल टू 2 मायनस स्क्वेअर रूट 14 अपॉन 5. फिफ्थ वन, y स्क्वेअर प्लस 1/3y इज इक्वल टू 2. आता हे जे इक्वेशन आहे हे आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये, तर हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणून घ्यायचं आणि त्यानंतर ABCच्या व्हॅल्यू शोधायच्या. तर मग आता बघा, y स्क्वेअर प्लस 1/3y मायनस 2 इज इक्वल टू 0. आता हा 1/3 हा जो नंबर आहे फ्रॅक्शन असेल तर थोडासा आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी जरा अडचणीचं पडतं. मग काय करायचं, तो
हा जो 3 आहे याला गायब करायचा, त्यासाठी काय करणार, मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय 3, मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 3, ईच टर्म बाय 3. इथे 3 ने मल्टिप्लाय केलं 3y², इथे 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 3 होईल कॅन्सल, म्हणजे इथे उरेल y, आणि इथे 3 ने मल्टिप्लाय केलं 2 3 जा 6 -6 इज इक्वल टू 0. सिंपल वन. याच्यामध्ये आपण ABCच्या व्हॅल्यू शोधू शकतो. हिअर A इज इक्वल टू 3, B इज इक्वल टू 1 अँड C इज इक्वल टू -6. B² मायनस 4AC इज इक्वल टू 1² मायनस 4 इंटू A इंटू C. ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या फक्त काय करायच्या, आपल्याला त्या रिस्पेक्टिव्ह प्लेसेसला फिट करायच्या आहे. 1² 1 मायनस मायनस प्लस 4 3 जार 12 and 12 6 जार 72 इज इक्वल टू 73. B² मायनस 4AC ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 73. आता आपला जो फॉर्म्युला आहे x इज इक्वल टू -b प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ B² मायनस 4AC अपॉन 2a. सो व्हॅल्यूज आपण पुट अप करणार, व्हॅल्यू टाकणार -b, b ची व्हॅल्यू आहे 1. सो हिअर इज -1 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 73, स्क्वेअर रूट 73 अपॉन 2a. a इज इक्वल टू 3, 2a इज इक्वल टू -1 प्लस और मायनस स्क्वेअर रूट 73. आता हा जो स्क्वेअर रूट 73 आहे ह्याला आपण कन्वर्ट नाही करू शकत, कारण तो प्राईम नंबर आहे, आणि मग इथे आपल्याला मिळेल 2 3 जार 6. सो वी गेट x इज इक्वल टू -1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 73 अपॉन 6 और x इज इक्वल टू -1 मायनस स्क्वेअर रूट 73 अपॉन 6. ओके, इन दिस वे आपण क्वेश्चन नंबर 2 मधले 5 अंक सोडवलेले आहेत. 6वा जो आहे तो मी इथे व्हिडिओमध्ये सोडवून देणार नाहीये, विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करायचा आहे. मी शक्यतो प्रॅक्टिस सेट मधले सगळेच्या सगळे उदाहरणं सोडवत नाही, एक उदाहरण बाकी ठेवते की जे विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयत्न करायचा. आणि ज्यावेळेस असं होतं की आपण 5 उदाहरणं कोणीतरी सोडून देतोय आणि 6वं आपल्याला स्वतःला सोडवता येतं, त्यावेळेला खूप आनंद होतो आणि कॉन्फिडन्स आपला वाढतो. तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी हे उदाहरणं मी सगळ्याच्या सगळ्यांना घेता कुठला तरी एखादा छोटासा पॉईंट स्किप करत असते. सो याच्या पुढचा प्रश्न आपण घेऊया आता. क्वेश्चन नंबर 3. Question number 3. With the help of the flow chart given below, solve the equation x² plus 2 square root of 3x plus 3 is equal to 0 using formula. आपल्याला एक फ्लो चार्ट दिलेला आहे इथे पेज नंबर 44 वर. त्या फ्लो चार्टच्या सहाय्याने आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं आहे. काय आहे दिलेला, कंपेअर इक्वेशन्स, फाइंड व्हॅल्यूज ऑफ ABC, फाइंड व्हॅल्यू ऑफ B² minus 4AC, write the formula to solve quadratic equation and substitute the values of ABC and find the roots. तर या पद्धतीने आपल्याला हा सोडवायचा आहे. इथे हा स्क्वेअर रूट ऑफ 3 दिसला ना की थोडीशी भीती वाटते, पण या स्क्वेअर रूटला वगैरे घाबरायचं नाही. आपल्याला आपण याच्या आधी बरेच उदाहरणं सोडवलेले आहे, त्यामुळे आपल्यामध्ये एक आत्मविश्वास ठेवायचा की हे सुद्धा उदाहरण त्याच एक मोल्ड असतो गणितामध्ये, साचा असतो, त्या साच्यामध्येच आपल्याला काय करायच्या, व्हॅल्यूज फिट करायच्या आहेत. ओके, मग आता बघा इथे आपल्याला ABCच्या व्हॅल्यू x² प्लस BX प्लस C शी कम्पेअर करून ABCच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. मग मिळेल आपल्याला A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 अँड C इज इक्वल टू 3. आता काढायची आपल्याला B² मायनस 4AC ची व्हॅल्यू, B² 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 ब्रॅकेट स्क्वेअर. जेवढाही काही B आहे त्याचा काय करणार आपण, स्क्वेअर करणार. ही आपली पद्धत आहे. इथे B ची व्हॅल्यू काहीही देऊ द्या, आपल्याला सोडवता यायला हवं. मायनस 4AC, 4 इंटू A इज 1 अँड C इज 3 इज इक्वल टू 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर इज 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर, इट इज 3 minus 4 3s are 12,
12 minus 12 is equal to 0. b square minus 4ac ची व्हॅल्यू 0 आलेली आहे. सो आवर फॉर्म्युला x is equal to minus b plus or minus square root b square minus 4ac upon 2a. ओके, आता रिस्पेक्टिव्ह प्लेसेसला आपण एबीसी च्या व्हॅल्यू टाकूया. मायनस बी, बी ची व्हॅल्यू आहे 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ 0 अपॉन 2a. a इज 1, 2 into 1. आता ही जी काही टर्म आहे प्लस और मायनस स्क्वेअर रूट 0 ही काय होईल, 0 असेल. आणि मग आपल्याला काय मिळेल इथे फक्त मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2. 2 गेट्स कॅन्सल, हा 2 कॅन्सल होईल आणि मग आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल इथे x इज इक्वल टू निगेटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ 3. हा 2 कॅन्सल होईल आणि मिळेल आपल्याला इथे निगेटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ 3. ऍक्च्युली हा x मायनस x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 ब्रॅकेट स्क्वेअरचं हे एक्सपान्शन येतं, त्यामुळे आपल्याला ही एकच व्हॅल्यू मिळालेली आहे. x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 ब्रॅकेट स्क्वेअरचं हे एक्सपान्शन आहे, त्यामुळे आपल्याला x ची एकच व्हॅल्यू मिळते आहे, निगेटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ 3. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड अवर प्रॅक्टिस सेट 2.4. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.